सर्वसाधारणपणे मेटल आर्टिफॅक्ट्स म्हणल्यावरती आपल्या डोळ्यासमोर तांब्या पितळ्याचे आर्टिफॅक्ट्स येतात, पण हल्लीच्या मॉडर्न जगामध्ये मेटल आर्टिफॅक्ट्समध्ये सुद्धा खूप जास्त व्हरायटीज उपलब्ध आहेत आणि त्यांचं एक कंटेम्पररी व्हर्जन आपल्याला पाहायला मिळतं, ज्याच्यामध्ये परंपरागत पद्धतीचे आर्टिफॅक्ट्स नाही तर मॉडर्न पद्धतीचे आर्टिफॅक्ट्स असतात। निश आयडियाचे असेच काही मेटल आर्टिफॅक्ट्स आपण पाहूया। आता आपण आहोत एका एक्झिबिशनमध्ये आणि मी ज्या स्टॉलवर उभी आहे ती आहे निश आयडियाज। हे एक स्टॉल आहे आणि आपण इथे बघू शकतो खूप सारे वेगवेगळे मटेरियल आहे। आता सणावारांचे दिवस येणार आहेत आणि त्याच्यासाठी खूप उपयुक्त मटेरियल आपल्याला इकडे पाहायला मिळते। बेसिकली हे निश आयडियाज हा जो पूर्ण स्टॉल तुम्ही बघता, इथे खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे मेटल्स आर्टिफॅक्ट्स आपल्याला पाहायला मिळतील। असे छोटे छोटे हंडे आपल्याला दिसत आहेत इकडे, वेगवेगळ्या ग्लास आकाराच्या आणि वेगवेगळ्या रंगाच्या। बेसिकली ग्लास किंवा मेटलशी रिलेटेड ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या इथे आपल्याला पाहायला मिळतात। नंतर हे एक छानसा दिवा ठेवण्यासाठी आपल्याला बघायला मिळतंय। इतर एक बादली सुद्धा आहे, बादलीच्या आकाराचा, म्हणजे तुम्ही हे लटकवून सुद्धा ठेवू शकता। तुम्हाला नुसतं स्टँडिंग ठेवायचं असेल टेबलवर वगैरे तर तुम्ही इथे सुद्धा ठेवू शकता। अशा प्रकारचे हँगिंग सुद्धा आपल्याला बघायला मिळते। अशा प्रकारचे ग्लास आपल्याला बघायला मिळतील। इथे तुम्ही आतमध्ये जर एक छोटा दिवा जरी ठेवला तरी ते खूप सुंदर दिसेल। जर दिव्यांचंच आपल्याला बघायचं असेल तर अशा प्रकारचे मेटलचे सुद्धा आपल्याला बघायला मिळेल। अतिशय सुंदर याचा आकार आहे आणि आतमध्ये अशा प्रकारची एक मेणबत्ती ठेवली किंवा जर ह्याचा आकार मोठा आहे तर तुम्हाला मोठ्या मेणबत्त्या ठेवायच्या असतील तर मोठ्या मेणबत्त्या सुद्धा तुम्ही ठेवू शकता। मधल्या ह्याच्याने इतका सुंदर प्रकाश इथे पडेल। हा एक सेट सुद्धा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन आणि कलर सुद्धा बघायला मिळतील। खूप पारंपरिक तुमचं घराचं डिझाईन असेल तर तुम्ही असं करू शकता किंवा कंटेम्पररी तुमचं घर असेल, तुमचं इंटिरियर थोडंसं मॉडर्न पद्धतीचं असेल तर तुम्ही अशा प्रकारचे आर्टिफॅक्ट सुद्धा घरात ठेवू शकता। आता ह्याची किंमत जर आपण बघायला गेलो तर किंमत खूप वेगवेगळी आहे। म्हणजे तुम्हाला जर एकच घ्यायचं असेल तर हे 200-250 रुपयाला पण मिळेल, पण ह्याचा एक पूर्ण सेट आहे, 2 छोटे आणि एक मोठ्याचा। तर तुम्हाला सेट जसा पाहिजे तसा वेगवेगळ्या आकारानुसार आणि तुमच्या चॉईसनुसार ह्याची किंमत वेगवेगळी बदलत राहील। तेव्हा अशा प्रकारचे छोटे छोटे बाउल्स सुद्धा आहेत ज्याच्यामध्ये पणती लावायची सोय यांनी केलेली आहे। हे बघा, घरामध्ये आपण निचेस वगैरे करतो आणि निचेसमध्ये काय ठेवावा असा प्रश्न आपल्याला पडतो, तर अशा प्रकारचे आपण दिवे जर तिथे ठेवले आणि काही सण समारंभाला किंवा घरात कोणी पाहुणे येणार असतील तर तेव्हा वापरायचं असेल तेव्हा ते खूप सुंदर दिसेल। दुसरी एक गोष्ट आहे की आपण घराचं इंटिरियर करतो तेव्हा बरेचदा असं होतं की मेणबत्ती आपण लावत नाही, कारण मग त्याचा जो धूर असतो त्याच्यामुळे बरेचदा भिंत खराब होण्याची शक्यता असते। पण इथे याला थोडंसं कव्हर केल्यामुळे ह्याचा जो धूर आहे तो इथेच सगळा साठेल आणि ते धुवायला खूप इझी आहे। त्यामुळे अशा प्रकारचे दिवे तुम्ही नक्कीच वापरू शकता। तशाच प्रकारचे दिवे वेगवेगळ्या आकारांमध्ये आणि डिझाईनमध्ये उपलब्ध आहेत। तुम्ही जर इथे बघाल तर 2 वेगळे आकार आहेत आणि वेगळे रंग आपल्याला पाहायला मिळतात। आतमध्ये पुन्हा एकदा मेणबत्ती किंवा पणती ठेवायची सोय इथे आपल्याला बघायला मिळते आणि या कलरमुळे जेव्हा लाईट रिफ्लेक्ट करून येईल तर तो खूप सुंदर दिसेल। जसं मी म्हटलं की ते हे पूर्ण निश आयडियाज जे आहे ते पूर्ण मेटल वर काम करतात, वेगवेगळ्या मेटलवर। आणि हे जर बघितलं तर हे पूर्ण कॉपर मेड आहे, वजनाला खूप जड आहे आणि वजनाला जड असल्यामुळे ते तेवढं स्टिफ सुद्धा आहे। हे बघा, हा असा पूर्ण एक वास तुम्हाला मिळेल। हा वास आहे 3200 रुपयाचा। याचा तुम्ही हे हॉलमध्ये ठेवलं तर नक्कीच त्याला छान लुक येईल। त्याचबरोबर तुम्हाला इथे फ्लावर्स वगैरे ठेवायचे असेल किंवा आर्टिफिशियल फ्लावर्स ठेवायचे असतील तर त्याच्यासाठी हे सुद्धा एक खूप उपयोगी आहे। बरेचदा असं होतं की आपण बाहेर जातो आणि फ्लावर्स वगैरे आपल्याला मेंटेन करणं होत नाही, तर तुम्ही साधी आपले रोजचे वापरातले न्यूजपेपर्स वगैरे असतील, मॅगझिन्स असतील ते ठेवायला सुद्धा याचा वापर नक्कीच करू शकता। घराची भिंत बरेचदा आपण काय करतो, वेगवेगळ्या वस्तूंनी सजवत असतो, बरेचदा फोटो फ्रेम्स लावत असतो, म्युरल्स लावत असतो, पण घराची भिंत जर तुम्ही अशा प्रकारच्या काही वस्तूंनी सजवली तर तुमचं घर वेगळं दिसण्यात नक्कीच मदत होईल। कारण जर आपण बघितलं तर मुलांच्या खोलीत काय लावावा हा एक मोठा प्रश्न असतो, तर मुलांच्या खोलीत तुम्ही अशा प्रकारचे हे वस्तू लावल्यात, असे सायकलचे
एक छानसा पीस लावलात किंवा जर मुलांना गिटार आवडत असेल किंवा कार आवडत असेल, बाईक्स आवडत असतील, तर अशा प्रकारचं कस्टमायझेशनसुद्धा ते इकडे करून देतात. तुम्हाला जर हे घ्यायचं असेल तर त्याच्या आकारानुसार याची प्राईस ठरते. म्हणजे तुम्हाला नक्की कुठला आकार हवा आहे आणि तो किती मोठा हवा आहे यानुसार त्याची प्राईस रेंज ठरते. आणि कुठल्या मेटलचा हवा आहे हे सुद्धा ते करून देऊ शकतात. तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर काही एक्झिबिशन्समध्ये यांचे स्टॉल्स नक्कीच अवेलेबल आहेत, किंवा तुम्ही निश आयडिया जसं इंटरनेटवर टाकलं तर त्यांची फेसबुक साईटसुद्धा येईल आणि त्यांचं शॉपचा ॲड्रेस वगैरे जे आहे ते सुद्धा तुम्हाला इकडे उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे जर घर सजवायचं असेल छानसं, तुम्हाला घराला स्वतःला जरी फ्रेशनेस हवा असेल तर अशा वेगवेगळ्या गोष्टींनी घर सजवायला काहीच हरकत नाही. कॅमेरामन अनिल सह अर्पिता, ABP माझा, मुंबई.